नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर बेक्किनकेरे गावातील शेतकऱ्यांनी धडक मोर्चा काढला. अतिवाड गावात पेयजल प्रकल्पासाठी 15 वर्षापूर्वी सुपीक जमीन संपादन करण्यात आली होती. मात्र जमीन दिलेल्या शेतकऱ्यांना भरपाई अद्याप न दिल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांनी नारळ फोडून अनोख्या पद्धतीने आपला संताप व्यक्त केला. त्वरित भरपाई न दिल्यास आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने बेक्किनकेरे येथील शेतकरी बांधव सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बैलहोंगल येथे स्थानिक पातळीवर सार्वजनिक समस्या सोडवण्याच्या उद्देशाने आयोजित जनता दर्शन मठ कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास केला. जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, महामंडळाचे आयुक्त अशोक दुडगुंटी आदींनी तिकीट काढून बसमध्ये प्रवास केला. कर्नाटक व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र पंत बाळेकुंद्री येथील श्री पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या 118व्या पुण्यतिथी उत्सवाला सोमवारी उत्साहात प्रारंभ झाला. प्रारंभी बेळगाव शहरातील समादेवी गल्लीतील पंतवाडा येथून श्री प्रेमध्वज मिरवणुकीने उत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी श्री दत्त संस्थानचे अध्यक्ष राजन पंत बाळेकुंद्री, रंजन पंत बाळेकुंद्री, संजीव पंत बाळेकुंद्री व अभिजित पंत बाळेकुंद्री आणि डॉक्टर संजय पंत बाळेकुंद्री यांनी पालखी व प्रेमध्वजाचे पूजन करून मिरवणुकीला चालना दिली. या प्रसंगी पंत भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी विजेच्या गडगडाटासह वळिवाच्या पावसाने दणका दिला. तीव्र उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना जरी पावसाने आज दिलासा दिला, पण शेतीच्या दृष्टीने हा पाऊस शेतकऱ्यांना दिलासादायक नाही. जवळपास 1 महिन्याच्या अंतराने हा पाऊस पडल्याने कापून ठेवलेल्या भात पिकांचे नुकसान झाले. दसऱ्यात पाऊस येण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती, पण नक्षत्र कोरडंच गेलं. मात्र अजूनही शेतकरी वर्गातून मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर मालवाहू ट्रकने पेट घेतला. कित्तूर तालुक्यातील अंबडगट्टी जवळ ही घटना घडली असून यामुळे काही काळ परिसरात घबराहट पसरली होती. आजूबाजूच्या लोकांनी याबाबतची माहिती तात्काळ अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आज बेळगावातील शाळा सुधार समिती SDMCने जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत मराठी शाळा वाचल्या पाहिजेत, शाळेत CCTV कॅमेरे बसवले पाहिजेत, जून महिन्यात शैक्षणिक सत्र सुरू होण्या अगोदर शिक्षकांच्या बदल्या पूर्ण करा, सरकारी शाळेत शिकवलेल्यांनाच शासकीय नोकरीत प्राधान्य द्यावे, तर शासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या मुलांना सरकारी शाळेतच शिकवावे, तसेच सर्व मराठी शाळेत शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करावे, तरच गरीब विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न सुटेल, असे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यामधील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवस्थान सध्या विविध समस्यांच्या गर्तेत अडकले असून भाविकांच्यात याबद्दल नाराजी पसरली आहे. आज भारतीय संस्कृती फाउंडेशनच्या वतीने बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यल्लम्मा देवस्थानकडून राज्य सरकारला कोट्यावधी रुपयांचा महसूल मिळत असतो, पण भाविकांच्यासाठी कोणत्याच सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. जोगनभावी येथे महिलांसाठी चेंजिंग रूम उपलब्ध नाहीत. या सगळ्यांचा विचार राज्य सरकारने करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी नगरसेविका सुधा भातकांडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद हजारे यांच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिला. 1 नोव्हेंबर काळ्या दिनाच्या निषेध फेरीत सामील होण्यासाठी आणि पाठिंबा दर्शवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिण्यात आले आहे.
तसेच महाराष्ट्रातील सर्व राजकीय पक्षांनी सुद्धा हा दिवस काळे कपडे व काळ्या फिती बांधून गांभीर्याने पाळावा असे आवाहन आम्ही समस्त सीमावासियांच्या तर्फे करण्यात आले आहे. शहराला लागूनच रिंग रोड करण्यासाठी 2006 व 2007 साली बुडाने जमीन घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रस्ताव पूर्णपणे बारगळला होता. असे असताना मंडोळी येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनींवर रिंग रोडसाठी जमीन घेणार असून त्यावर बुडाचे नाव नोंद करण्यात आले. त्या विरोधात प्रांत अधिकाऱ्यांकडे खटला दाखल केला असता प्रांत अधिकाऱ्यांनी बुडाच्या बाजूनेच तो निकाल दिला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी प्रांत अधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत खुलासा करण्याची मागणी केली आहे. सरकारी शाळांमध्ये सोमवारी 6माही परीक्षांचा निकाल जाहीर करण्यात आला. समुदाय दत्त शाळा उपक्रम राबवून SDMC कमिटी व पालकांच्या समोर निकाल जाहीर करण्यात आला. शाळांच्या भौतिक तसेच गुणवत्ता सुधारणेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. दसरा सुट्टी संपून बुधवार दिनांक 25 पासून द्वितीय सत्राला सुरुवात झाली. सोमवारी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पालकांना दाखवण्यात आल्या. सायंकाळी सांस्कृतिक उपक्रमाने सांगता झाली. जखमी वासरावर सामाजिक कार्यकर्ते व शासकीय पशुवैद्यकीय पथकाने उपचार केले. जखम खोलवर गेली होती. वासराला जखम चेहऱ्याच्या पुढील भागाजवळ होती. जखमेतून पांढरे जंत बाहेर पडत होते. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते टीम संतोष दरेकर, आतिश धाठोंबे, स्वयं पाटील, अवधूत तुडवेकर यांनी तातडीने आयनॉक्स थिएटर समोरील अंबाभवन हॉटेलजवळ पोस्ट ऑफिस रोड ठिकाणी धाव घेऊन मोबाईल ॲम्ब्युलन्सद्वारे दाखल झाले आणि त्यांनी वासरावर उपचार केले. तसेच DC ऑफिस मागे असलेल्या तालुका पंचायत कार्यालयाजवळ बेघर वृद्ध व्यक्ती आढळून आली. तो निर्वस्त्र होता. तसेच त्याच्या एका पायाला गँग्रीन झाल्याचे निदान झाले होते. लागलीच 108 रुग्णवाहिका बोलावून त्याला बेळगावच्या बिम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बोरगाव बेडकेहाळ मार्गावरील येथून जवळच असलेल्या शिरदवाड येथील प्रमुख मार्गावर टेम्पोची समोरून येणाऱ्या दुचाकीला जोराची धडक बसल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना रविवारी 29 रोजी दुपारी 4च्या सुमारास घडली. बाळासाहेब पाटील उर्फ मड्डे, वय वर्षे 62 असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यरनाळ येथील शेतीसाठी सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा या मागणीचे निवेदन हेस्कॉम अधिकाऱ्यांना देण्यात आले. गत काही महिन्यांपासून यरनाळ येथे अनियमित वीज पुरवठा सुरू असल्याने शेतकऱ्यांची पिके धोक्यात आली आहेत. त्यासाठी यरनाळ येथील शेतकऱ्यांनी निप्पाणी येथे हेस्कॉमचे विभागीय अधिकारी SF सिंगन्नावर यांना यरनाळ वीज पुरवठा सुरळीत करावा यासाठी निवेदन दिले. मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. शहरामध्ये भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला आहे. त्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी वारंवार होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून सोमवारी काही ठिकाणी कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करण्यात आली. भटक्या कुत्र्यांच्या वावरामुळे सर्वसामान्य जनता अक्षरशः मेटाकुटीला आली आहे. ही कुत्री अचानकपणे हल्ला करत आहेत. त्यामुळे अनेक जण जखमी होत आहेत. काही जण मात्र कुत्र्यांना खाऊ घालणे, अन्न घालणे असे करत आहेत. त्यामुळे आणखीनच कुत्र्यांची संख्या काही ठिकाणी वाढत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरत आहे. 2-3 महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा लंपी आजाराचा प्रादुर्भाव निपाणी तालुक्यात वाढला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून 1.5 महिन्यापूर्वी जनावर बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. मात्र गेल्या 2-3 आठवड्यात तालुक्यात लंपी आटोक्यात आला आहे. असे असले तरी अद्याप जनावर बाजार बंद असल्याने पशुपालक तसेच जनावर खरेदी विक्रीच्या माध्यमातून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबांची गैरसोय होत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.